नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण म्हाडाच्या घरासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारी अपडेट पाहणार आहोत। जर तुम्ही म्हाडाच्या घरासाठी अर्ज करत असाल किंवा भविष्यात घर घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या घराच्या किमती लवकरच कमी होण्याची दाट शक्यता आहे। आपण पाहतोय की सध्या म्हाडाच्या घरांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढल्या आहेत। म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळातील घरांच्या वाढलेल्या किमतीबाबत सातत्याने नाराजी व्यक्त केली जात होती। अनेक प्रकल्पांमध्ये, विशेषतः कोकण मंडळाच्या अनेक प्रकल्पांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने कोकण मंडळाच्या लॉटरीला लोकांचा कमी प्रतिसाद मिळत होता। ही परिस्थिती बदलण्यासाठी म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव जयस्वाल साहेब यांनी स्वतः यामध्ये पुढाकार घेतलाय। म्हणजेच घरांच्या किमती कमी करण्यासह प्रकल्पामधील सुविधा वाढवण्यावर भर देण्याची तयारी आता सुरू झाली आहे। कारण नुकतीच संजीव जयस्वाल यांनी ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात सुरू असलेल्या खोनी, शिरडोन, घोटेघर आणि भंडारली येथील म्हाडा गृह प्रकल्पांची जागेवर जाऊन पाहणी केली आहे। आणि या पाहणीनंतर भविष्यात सोडतीद्वारे विकल्या जाणाऱ्या घरांच्या किमती कमी करून प्रकल्पातील सुविधा वाढवणे यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी लगेचच 25 मे 2026 रोजी एक विशेष बैठक देखील बोलावली आहे। तसेच या दौऱ्यादरम्यान संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना कामे वेळेत आणि दर्जेदार काम पूर्ण करण्याच्या कडक सूचना देखील दिल्या आहेत। तसेच म्हाडाच्या शिरडोन प्रकल्पात मॉल, शाळा, दुकाने, दवाखाना आणि व्यायामशाळा यासारख्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे निर्देशही देण्यात आले आहेत, जसे की प्रकल्पातील सुविधा आणि विकास कामे वेगाने पूर्ण करावी। तसेच पुढच्या महिन्यात दुकानांची ई लिलावाद्वारे म्हणजे ई ऑक्शनद्वारे विक्री करावी आणि ई ऑक्शन मध्ये म्हणजे ई लिलावात प्रकल्पातील रहिवाशांना दुकानांसाठी प्राधान्य देण्याची अट समाविष्ट करावी, असे काही महत्त्वाचे निर्देश देखील देण्यात आले आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी थेट लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी रहिवाशांनी म्हाडाचा देखभाल आणि दुरुस्ती खर्च म्हणजे मेंटेनन्स कमी करण्याची मागणी देखील केली, ज्यावर नक्की विचार केला जाईल असं आश्वासन देखील त्यांनी दिलं आहे। तसेच प्रकल्प परिसरात तब्बल 10,000 झाडे लावण्याचा संकल्पही करण्यात आला आहे। तसेच खोनी प्रकल्प म्हणजे ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील खोनी प्रकल्पात अत्यल्प म्हणजे EWS आणि अल्प म्हणजे LIG उत्पन्न गटासाठी एकूण 7,174 घरे आणि 152 दुकाने उभारली जात आहेत। तसेच खोनी या प्रकल्पात 2018 मध्ये एकूण 2032 घरांची सोडत, तर 2021 मध्ये 2016 घरांची सोडत, तर 2025 मध्ये 1012 घरांची सोडत काढण्यात आली होती। तसेच खोनी प्रकल्पाच्या सोडतीतील सुमारे 70% यशस्वी अर्जदारांना सदनिकांचा ताबा देण्यात आला असून उर्वरित लाभार्थ्यांना ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे। तसेच शिरडोन प्रकल्प म्हणजे शिरडोन येथील अत्यल्प म्हणजे EWS आणि अल्प उत्पन्न म्हणजे LIG गटासाठी एकूण 18,792 घरे आणि एकूण 342 दुकाने उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे। म्हाडाच्या शिरडोनच्या या प्रकल्पामध्ये 2018 मध्ये 1,905 घरांची सोडत आणि 2025 मध्ये एकूण 5,227 घरे सोडतीत उपलब्ध करून देण्यात आली होती। तसेच या प्रकल्पात घरांसोबत शाळा, मॉल, दवाखाना आणि इतर नागरी सुविधा उभारण्यावर देखील भर दिला जात आहे। तसेच म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव जयस्वाल साहेब यांनी एक सल्ला देखील दिला आहे की हे प्रकल्प विरार अलिबाग कॉरिडॉर आणि अटल सेतू जवळ असल्यामुळे भविष्यात इथे मोठी टाउनशिप उभी राहील, त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली घरे विकण्याचा विचार करू नये असा मोलाचा सल्ला देखील नागरिकांना देण्यात आला आहे। तर मित्रांनो, म्हाडाच्या घरांच्या किमती आणि मेंटेनन्स खरोखरच कमी झाला तर सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल। तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतंय मला कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।